नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज आपण पाहतोय वांग्याची भाजी. भरलं वांगं पण सुकं नाही आहे, थोडं ओलसर आहे. त्यासाठी आपण वांगी धुवून घेतलेली आहेत. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, खूप बारीक पण नाही आणि जाड पण नाही असा. 2 चमचे तो घेतल्यानंतर घरचा काळा मसाला घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे चवीनुसार, हळद घेतली आणि त्यानंतर हे वाटण आहे, भाजलेलं खोबरं, सुकंवालं खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर याचं वाटण करून ठेवलेलं होतं ते आहे. वांगी धुवून घेतली आहेत व्यवस्थित, 4 फोडी करून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये थोडंसं मीठ भरायचं आहे, म्हणजे आतमध्ये पण वांगं चवदारच लागतं शेवटपर्यंत. आपण वरून मीठ टाकतो ते बऱ्याच वेळा आतमध्येपर्यंत जात नाही, त्यामुळे मग अशा पद्धतीने हा मसाला भरून घेतलेला आहे वांग्यांमध्ये. हा छान भरून झालेला आहे. कमी जास्त प्रमाणात तुम्ही भरू शकता. त्यानंतर तेल घेतलं आहे चमचाभर. त्याला तेल थोडंसं जास्तच लागतं, पण मी कमी तेलातच केलं. वांगी तेलामध्ये टाकलेली आहेत. जिरं मोहरी काही टाकलं नाही आज, ज्याच्या इच्छेनुसार आपण टाकू शकतो. अशा पद्धतीने वांगी लालसर चांगली भाजून घेतली. वांगं कोण कोण खात नाही बघा, वातुळ असतं म्हणून. किडनी स्टोनवाले पण वांगं खात नाहीत, थायरॉइडवाले पण वांगं खात नाहीत. अशा पद्धतीने आपली भाजी अर्धा तास शिजवल्यानंतर तयार झाली आहे छान पद्धतीत. कोथिंबीर टाकली आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भाकरी, कांदा आणि वांग्याची भाजी खूप छान लागते, नक्कीच करून पहा. वांग्यामध्ये बरीच चांगली गुणधर्म पण आहेत. पुढच्या रेसिपीच्या वेळेस नक्कीच मी ते सांगेन.